महाराष्ट्रात सध्या काय चाललंय माहितीये का? एका बाजूला 42°C तापमान आणि दुसऱ्या बाजूला अचानक वादळी पाऊस. हे नक्की निसर्गाचं वॉर्निंग आहे का? की मोठं संकट येण्याची सुरुवात? नमस्कार मित्रांनो. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि थोड्या धोकादायक विषयावर बोलणार आहोत. महाराष्ट्रातील सध्याचं हवामान संकट. सध्या राज्यात अशी परिस्थिती आहे की लोक गोंधळले आहेत. सकाळी प्रचंड ऊन आणि संध्याकाळी वादळ पाऊस. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात उष्णतेची लाट किती धोकादायक आहे? अचानक वादळी पाऊस का पडतोय? डबल क्रायसिस म्हणजे नेमकं काय? आणि याचा आपल्या आयुष्यावर, आरोग्यावर आणि शेतीवर काय परिणाम होणार आहे? शेवटपर्यंत नक्की बघा. कारण काही गोष्टी तुम्हाला खरंच विचार करायला लावतील. उष्णतेची लाट फक्त ऊन नाही तर धोका आहे. मित्रांनो, उन्हाळा तर दरवर्षी येतो. पण यावर्षी परिस्थिती थोडी वेगळी आहे. कारण यावेळी हीट वेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट आली आहे. आता हीट वेव्ह म्हणजे काय? साध्या भाषेत सांगायचं तर जेव्हा तापमान खूप जास्त असतं आणि ते सलग अनेक दिवस टिकून राहतं, तेव्हा त्याला उष्णतेची लाट म्हणतात. सध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमान 40 ते 42 डिग्रीच्या वर गेलं आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा भागात परिस्थिती जास्त गंभीर आहे. कल्पना करा, दुपारी 2 वाजता तुम्ही बाहेर पडलात, रस्त्यावर इतकी उष्णता असते की जणू काही आगच लागली आहे. लोकांना काय त्रास होतोय? डोकं दुखतं, चक्कर येते, शरीर कमजोर वाटतं. काही वेळा तर हीट स्ट्रोक लागते. एक छोटं उदाहरण सांगतो. एका व्यक्तीने दुपारी काम करताना पाणी कमी प्यायलं. त्याला अचानक चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. हे का होतं? कारण शरीरात पाण्याची कमतरता होते. म्हणूनच हीट वेव्ह हा फक्त गरमी नाही तर एक सिरियस हेल्थ रिस्क आहे. अचानक वादळी पाऊस, निसर्गाचा दुसरा चेहरा. आता दुसरी बाजू बघा. काही ठिकाणी अचानक ढग येतात, वारा जोरात सुटतो आणि पाऊस सुरू होतो. हे का होतंय? यामागे एक सायन्स आहे. जेव्हा जमीन खूप तापते उन्हामुळे, तेव्हा वरच्या हवेत थंड हवा असते. या दोन हवांमध्ये संघर्ष होतो आणि अचानक ढग तयार होतात. त्यामुळे वादळी पाऊस पडतो. तुम्ही लक्षात घेतलं असेल, दुपारी कडक ऊन आणि संध्याकाळी अचानक पाऊस. यालाच कन्व्हेक्टिव्ह रेनफॉल म्हणतात. पण यामध्ये धोके काय आहेत? वीज पडणे, लाइटनिंग, जोरदार वारे, झाडं पडणे, शेतीचं नुकसान. एक शेतकऱ्याचं उदाहरण बघा. त्याने कष्ट करून पिकं तयार केली. काढणीच्या आधीच वादळी पाऊस आला आणि सगळी पिकं खराब झाली. हा त्याच्यासाठी किती मोठा धक्का असेल? डबल क्रायसिस, दुहेरी संकट म्हणजे नेमकं काय? आता या दोन्ही गोष्टी एकत्र बघा. एका बाजूला उष्णतेची लाट आणि दुसऱ्या बाजूला वादळी पाऊस. यालाच म्हणतात डबल क्रायसिस. हे इतकं धोकादायक का आहे? कारण शरीराला ॲडजस्ट होणं कठीण जातं. एक दिवस खूप गरमी, दुसऱ्या दिवशी पाऊस, शरीर कन्फ्यूज होतं. आजार वाढतात गरमीमुळे, डिहायड्रेशन आणि पावसामुळे सर्दी खोकला. शेतीवर मोठा परिणाम. पिकं कधी वाढतात, कधी पावसामुळे खराब होतात. शहरांमध्ये समस्या. वीज खंडित होते, ट्रॅफिक जॅम, पाणी साचतं. कल्पना करा, तुम्ही ऑफिसला जात आहात. सकाळी गरमी, संध्याकाळी पाऊस. तुमची पूर्ण रुटीन डिस्टर्ब होते. सामान्य लोकांनी काय करायला हवं? ही परिस्थिती सिरियस आहे, पण आपण थोडी काळजी घेतली तर सेफ राहू शकतो. हीट वेव्हसाठी दररोज भरपूर पाणी प्या, किमान 3 ते 4 लिटर. बाहेर जाताना टोपी/छत्री वापरा. दुपारी 12 ते 4 बाहेर जाणं टाळा. ORS किंवा लिंबू पाणी प्या. हलके आणि सैल कपडे घाला. वादळी पावसासाठी उघड्या जागेत उभं राहू नका, झाडाखाली उभं राहू नका. मोबाईल वापरताना काळजी घ्या. घरात राहणं बेस्ट आहे. शेतकऱ्यांसाठी हवामानाचा अंदाज रोज बघा. पिकांचं संरक्षण करा. शक्य असल्यास काढणी लवकर करा. हवामान बदल मोठं कारण. रिॲलिटी चेक. आता एक मोठा प्रश्न, हे सगळं का होतंय? उत्तर आहे क्लायमेट चेंज. पूर्वी काय होतं? उन्हाळा वेगळा, पावसाळा वेगळा,
हिवाळा वेगळा. पण आता उन्हाळ्यात पाऊस, पावसाळ्यात कमी पाऊस, अचानक बदल. यामागचं कारण प्रदूषण, जंगलतोड, ग्लोबल वॉर्मिंग. आपणच निसर्गाचं नुकसान केलं आणि आता त्याचे परिणाम दिसत आहेत. महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार परिस्थिती. कोणत्या भागात काय चाललंय? मित्रांनो, आता थोडं डीपमध्ये जाऊन बघूया की महाराष्ट्रात नेमकं कुठे काय चाललंय. विदर्भ, नागपूर, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ. इथे तापमान सर्वात जास्त आहे. काही ठिकाणी 43°C नोंद झाली आहे. मराठवाडा, लातूर, परभणी, बीड. इथे उष्णता प्लस पाण्याची टंचाई दोन्ही समस्या आहेत. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, सातारा. इथे काही भागात वादळी पावसाचा प्रभाव दिसतोय. कोकण, इथे वातावरण दमट आहे, पण कधीकधी अचानक पावसाचे सरी येतात. म्हणजेच प्रत्येक भागात वेगवेगळी परिस्थिती आहे आणि हेच सगळ्यात मोठं संकट आहे. आरोग्यावर होणारा मोठा परिणाम ही गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. हीट वेव्हमुळे हीट स्ट्रोक, डिहायड्रेशन, स्किन प्रॉब्लेम्स. अचानक पावसामुळे व्हायरल फीवर, कोल्ड आणि कफ इन्फेक्शन. एक रिअल लाईफ सिनारिओ बघा. एखादा व्यक्ती दिवसभर उन्हात काम करतो, घरी येताना पावसात भिजतो. त्याचं शरीर काय रिॲक्ट करेल? तो लगेच आजारी पडेल. म्हणूनच डॉक्टर सांगतात, अशा हवामानात इम्यून सिस्टम कमजोर होतो. शेतीवर होणारा परिणाम. शेतकऱ्यांसाठी मोठं संकट. महाराष्ट्रात मोठा पॉप्युलेशन शेतीवर अवलंबून आहे. आता विचार करा, गरमीमुळे पिकं सुकतात, पाण्याची गरज वाढते. पावसामुळे काढणी खराब होते, फळं पडतात, माती खराब होते. एक शेतकरी 6 महिने मेहनत करतो आणि एका वादळी पावसामुळे सगळं संपतं. हे फक्त आर्थिक नुकसान नाही, तर मानसिक धक्का आहे. शहरांमध्ये होणाऱ्या समस्या शहरात राहणाऱ्यांसाठीही ही परिस्थिती सोपी नाही. गरमीमुळे वीज वापर वाढतो, AC, कूलर जास्त चालतात, वीज बिल वाढतं. पावसामुळे ट्रॅफिक जॅम, रस्त्यावर पाणी, अपघात. कल्पना करा, तुम्ही ऑफिसमधून निघालात, बाहेर पाऊस सुरू, ट्रॅफिक जॅम. तुम्ही 30 मिनिटांचा प्रवास 2 तासात करता. भविष्यात काय होऊ शकतं? स्केरी रिॲलिटी. जर हे असंच चालू राहिलं तर भविष्यात उष्णतेची तीव्रता अजून वाढेल, पावसाचा पॅटर्न पूर्ण बदलू शकतो, शेती कठीण होईल, पाण्याची समस्या वाढेल. काही एक्सपर्ट सांगतात 2030 पर्यंत भारतात हीट वेव्ह आणखी वाढणार आहे. हे खरंच चिंतेचं कारण आहे. आपण काय करू शकतो? सोल्युशन पार्ट. फक्त सरकार नाही, आपणही काही करू शकतो. झाडं लावा, पाणी वाचवा, प्लास्टिक कमी वापरा, ऊर्जा वाचवा. लहान लहान गोष्टी मोठा बदल घडवू शकतात. मित्रांनो, महाराष्ट्र सध्या एका खूप गंभीर परिस्थितीतून जात आहे. उष्णता आणि पाऊस हे दोन्ही एकत्र येणं म्हणजे निसर्गाचा मोठा इशारा आहे. आपण जर आत्ताच सावध झालो नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी वाईट होईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण ही माहिती सगळ्यांना कळायला हवी. आणि अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.